सात्विक आणि सदाचारी पुण्यशील वृत्तीची होती. मी होकार दिलाय रात्री काय करावं. आई साहेब तुम्ही होकार दिला मालकीनबाई जा राहण्यासाठी, पण तज्ञाचा सल्ला घेऊन जा. महाभारतात बरेच तज्ञ होते, त्याच्यातला एक टोकाचे तज्ञ भीष्माचार्य. पण भीष्माचार्यांच्या आश्रमावर भेटायला गेली असं दुर्योधनाला जर कळालं तर त्याच्या अंतःकरणात शंकेची डाळ शिजल. 2 नंबरचे तज्ञ होते द्रोणाचार्य. त्याही आश्रमावर भेटायला गेली तरी गुप्तचर पाठीमागे लावील. त्याच्यामध्ये एक विवेकाचं टोक, ज्योतिष्य शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास, नीतिशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास, अर्थशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास, विश्वाचा पूर्ण 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 परिभाषेतला अभ्यास आणि राजकीय क्षेत्रातला 1 नंबरचा डॉन, राजकारणातला 1 नंबरचा डॉन. त्याच्यासारखा राजकारणी कोणीच नाही. पण जगाच्या मालकाला 1 नंबर द्यावा म्हणून त्या व्यक्ती त्या राजकारणातला नीतिशास्त्राच्या मूल्याची भयव्याप्ता जोपासणारा राजा विदुर काकांचा सल्ला घ्या. बडवा नालायक लोक आहेत. तुम्हाला एक सांगू का, बुजुर्ग लोकांचा अपमान करतो, बुजुर्गांचा जो अपमान करतो असं समजून घ्यायचं, याची उतरती कळा लागली, याची उतरती कळा लागली. राजू ज्येष्ठांचा जो सन्मान करतो का असं समजायचं, याची चढती कळा लागली. मागच्या लोकांचा कधीच अपमान करायचा नाही. ह्या हल्लीच्या टिकल्या लावणाऱ्या सुनांना वाटते सासू पटकन मारावा, सासरा पटकन मारावा, किल्ल्या माया हातात यावा, भिताळा अंगावर पडून तू या इतकी दबशीन तर जेसीबीला उपसिता यायची नाही. कारण त्याने कमवलेली प्रॉपर्टी हातात घ्यावी वाटते. त्यांनी किती कष्टानं कमवली, त्या संपत्ती म्हणजे त्यांच्या रक्ताचा थेंब न थेंब त्याच्यात वाढत आहे. कष्टाचा रोमाचा एक एक परिभाग त्याच्यात वाढत आहे. आणि आपण अनिमुटपणे हातात घ्यायचं आणि त्यांना किंमत नाही द्यायची. ते जाताना आशीर्वाद देत नसतात, ते आशीर्वाद देत नसतात जाताना. आणि जे पूर्वज आशीर्वाद देत नसतात ते संपत्ती ठेवतात, पण आशीर्वाद नाही ठेवला की संपत्तीचा ऱ्हास होत असतो. एक एक हात धरत जा बसलेल्या लोकांनी तसा हात धरायचा त्याला. पायपापाशी बसा एक एक मान. ए जीजी धर त्याला जरसक, काय होत नाही. विठाला विठाला पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. परमार्थात मोठं व्हायचं असेल नागरे सर, पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. राजकारणात मोठं व्हायचं असेल पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. व्यापारात मोठं व्हायचं असेल पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. वैद्यकीय क्षेत्रात मोठं व्हायचं पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. आध्यात्मिक क्षेत्र असेल कुठलंही क्षेत्र असू द्या त्याला पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. त्यांच्या आशीर्वादाशिवाय मोठं होत नाही. तुम्हाला एक सांगू का, ज्यांच्या पाठीमाग आशीर्वाद असेल त्याला जन्म बैलाचा जरी भेटला तर देवाला सोडायला कठाळ्या होतोय. पूर्वजाचा आशीर्वाद असला ना, पापामुळे त्याला बैलाचा जरी जन्म भेटला तर देवाला सोडायला कटाळे होतो. आकड्याचीच कंस खातो. आणि पूर्वजाचा ज्याला आशीर्वाद नाही ते शापानं बैलच होतो पण ऊसाच्या गाडीचा होतो. इतका मोठा फरक असतोय. अहो नशीब घेऊन आलं पाहिजे. मागच्यांचा आशीर्वाद असू द्या. मागच्या 1 महिन्यापूर्वी मलेशियाहून कुत्रा आणला आमचा मित्र. शाळेत शिकायला होता म्हणून मित्र म्हणायचा. शाळेत आम्ही सोबत शिकायला होतो म्हणून मित्र म्हणायचं. ते मलेशियाला गेलं फिरायला, पैशाचा कर झालता. बापान जरा शिल्लक कमवून ठुलतं. पंढरपूरला नाही गेलं, इकडे मलेशियात गेलं बोंबलत. आणि येताना 1,18,000चं कुत्रं आणलं. विमानात आणलं. तिकीट काढून आणावं लागलं असेल नागरे सर. मग कुत्रे किती नशिबाने आहेत, विमानात बसायलेत. एक माणूस म्हणला विमानात बसला, सुंबळे आहेस का काय तू, माणूसच ना तो, इमान विकत घ्यावा इतकं मोठं पाहिजे तू. कुत्रं विमानात बसायला आणि त्याचं तिकीट माणूस काढायलाय. आणि तू विमानात बसलो 3-3 बाऱ्या चोंभाळून सांगायला म्हणलं येडपटेस का काय तू. बुद्धिजीवी माणसं विमानात माणसांनी निर्माण केलेत. प्रत्येक माणसाला एक एक भिरभिऱ्यासारखा असावं. काय नवलाची गोष्ट आहे त्याच्यात. कुत्रे बसले, प्रारब्ध सांगायला मागचांचा आशीर्वाद असतो. अहो काय कुत्रे इतके नशिबाने. एका माणसाकडे गेलो, 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा, 1418 रुपयाचा बिस्किटचा एक पुडा. म्हणले कशाला, म्हणले आमच्या कुत्र्याला खाला जमलं गडे मिळ. म्हणलं या आपण 10-10 रुपयाची नेत होतो आपल्या पोरायला आणि कुत्र्याला 1418 रुपयाचा. नशीब घेऊन आलं का नाही ते. प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे, प्रारब्ध. याचं कारण सांगू, मागच्या वंशाचं पुण्य आहे.
मागच्या पूर्वजांचं पुण्य. ठीक आहे, पाप पुण्य समान समी मग पावी जे कर्मभूमी. पैठणच्या मालकांचं वाक्य. दोन्ही जर समान असेल तर मानवाचा जन्म जास्त झाला असेल स्वर्गाला, कमी झाला असेल नरकाला. आणि मग त्याच्यात कमी अधिकचे अजून पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत, पण माणूस होण्यासाठी दोन्ही समान लागते. आणि त्याच्यात कमी अधिक झाला असेल तर मग पशु पक्ष्यांचा वगैरे वगैरे जन्म मिळतो. त्याच्यात काही पुण्याचा साठा असेल तर वंशाच्या पुण्यानं मग ते चांगल्या ठिकाणी जात असते. कुत्र का असं ना, पण वेळेला भाकर टाकणाऱ्याच्या घरात जन्माला यावा याच्याकरता मागच्यांचे आशीर्वाद घेऊन माणसानं जीवन जगत जावं. ज्यांना मागच्याचे आशीर्वाद नाहीत का, 500-500 एकर जमिनीवाले भूमिहीन झाले. आशीर्वाद ठेवून गेले नाही माणसं, आशीर्वाद ठेवून गेले नाही. आशीर्वाद असला पाहिजे माणसांच्या पाठीमागं. गांधारी हुशार आहेत. धात्री नावाच्या स्त्रीचं ऐकलं विदुर काकाच्या घरी आल्या. दुर्योधन नालायक होता, काय कळतं म्हणे विदुर, काकाला काय कळतंय. काकांच्या घरी आल्याच्या नंतर विदुर काका विवेकाचं टोक होते. आवाज दिला, सुशिला. जी मालक, वहिनी साहेब आल्यात. काय वाणी होती हो, वहिनी साहेब आल्यात. सुशिलाबाईने लागलीच बसायला, बोऱ्या टाकला. या ताईसाहेब या, मोठी जाऊ येते. या ताईसाहेब बसा. मोठी भाऊसाई या नात्याने काकाने प्रणाम केला. प्रणाम वहिनी साहेब, प्रणाम. काय काम आहे काका, एक विचारू. गेल्या 15 दिवसापासून दुर्योधन आमच्याकडे सारखे येतात आणि त्यांनी सांगितलं गावाच्या बाहेर बांधलेल्या घरात तुम्ही राहण्याकरता जा. तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय देवाला मागतात, देवा मला तुझा विसर झाला नाही पाहिजे एवढं देऊन टाक. दोन्ही म्हणजे तुकोबारायचं वाक्य किती प्रमाण आहे ते सुद्धा, तुकोबाराय किती विवेक दृष्टीने मागतात ते सुद्धा, आणि वास्तूसाठी सुद्धा पोषक. या दोन्ही गोष्टी आपल्या कडव्यावर चलावा म्हणजे अभंगाच्या बाजूला न जाता आपलं सगळ्या दोन्ही गोष्टीचं काम व्हावा असं कीर्तन करायचं. विठाला विठाला त्या घरात राहण्यासाठी मी होकार दिलाय. काय करावं, काकांनी सांगितलं होकार दिला, वहिनी साहेब तुम्ही राहण्यासाठी जा, पण ज्या दिवशी राहण्यासाठी जाताल त्या दिवशी 2 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही माझ्याकडे या. ठीक आहे काका. निघाल्या तिथून. त्याचे गुप्तचर पाहतच होते. विदुर काकाच्या घरी गुप्तचर आले. विचारलं काका काय म्हणत होत्या कोणती. काही नाही. कोण्या दिवशी जाऊ, मुहूर्त कोण दिवशी. गुप्तचराने दुर्योधनाला सांगितलं. मुहूर्ताचा कागद दुर्योधनाने आणून ठेवला. तिथं मुहूर्त सांगणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं संजय. संजय किती विवेकी होता सांगू तुम्हाला. घरी बसल्या बसल्या अंध माणसाला टीव्ही दाखवत होता. अंध माणसाला टीव्ही म्हणजे कुरुक्षेत्रावर युद्धात किती मेलेत त्याला घरी बसल्या बसल्या कळत होते. आणि नुसते कळत नसून आंधळ्याला सांगत होता. इतका विवेकी व्यक्ती होता तो. व्यास कृपा दीपकु संजय झाला. व्यासांची कृपा होती संजयावर. एवढा मोठा अधिकारी संजय. आणि त्या संजयाने मुहूर्ताचा कागद हातात दिला. जा कोणी अमक्या अमक्या दिवशी राहण्यासाठी जा. दुर्योधनाने तारका खोडल्या. त्याला माहित होतं संजय हा विवेक दृष्टीनं गोड आहे आणि चांगल्या मुहूर्तावर राहायला गेल्याच्या नंतर पांडवांना जाळण्यासाठी घर बांधले. ते पांडव जळणार नाहीत यानं तारका खोडल्या आणि चुकीच्या तारखा टाकल्या. त्याच्यात एक तारीख अशी चुकीची म्हणून टाकली, पण कर्मनो गहनो गती. पांडवायचं प्रारब्ध गोड होतं. फलित मुहूर्ताचा काल होता. योगागातुक मुहूर्ताचा काळ होता. परिभाषेत स्थित होता. अपरन्न कालाचा दोष मी मध्यकृतीत आलता. आणि अशा परमपावन मुहूर्तावर पांडव त्या दिवशी राहायला गेले. चुकून ती तारीख संजयाच्या हातानं काढण्यात आली नव्हती आणि 30 तारीख या दुर्योधनानं मूर्त दुष्ट आहे म्हणून टाकलं, पण ते मुहूर्त पुढच्यासाठी पोषक ठरलं. वरच्याची कृपा असल्यावर काही ताणत नसते, ताण नसते. लेकरू असं काय कुठं टाकावं म्हणून एका बाईनं कॅरी बॅग मध्ये लेकरू टाकलं आणि रेल्वेत फेकून दिलं, पण त्याचं आयुष्य गोड होतं. चांगल्या माणसाला गवसलं ते जिथंच होतं जिथंच. ते पोरगा नायब तहसीलदार आहे. माईनं फेकून दिलेलं पोरग, कॅरी बॅग मध्ये फेकून दिलेलं पोरग रस्त्यानं वाटसरू चाललेल्या शेतकऱ्याला सापडलं. ते शेती लेकरू लगेच हॉस्पिटल मध्ये नेलं. त्याचे संगोपन गोड झालं, ते मोठं झालं. आज नायब तहसीलदार आहे. मारायसाठी कोण फेकलं होतं? माईनं. वाचिलं कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. प्रारब्ध बळ असलं की चिंतात नाही. अहो मुहूर्त चुकीचे काढले, पण त्यांच्यासाठी गोड मुहूर्त निघला आणि गेले. त्या दिवशी राहण्यासाठी चाललेत.
राहण्यासाठी जात असताना चौकात आपली लेकरं घेऊन आल्यात. एका बाजूला घर होतं काकांचं. धर्माला सांगितलं, बाळा आपल्या बाळांना घेऊन इथं थांब, मी काकांना भेटून येते. आतमध्ये गेल्या. काकांना सांगितलं, काका राहण्यासाठी चालले. ठीक आहे वहिनी साहेब. आणि देवघरातली एक प्रतिमा काढली. ती प्रतिमा होती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची. तेव्हा तुम्ही तुमच्या कर्तव्याने प्रारब्धाने घर बांधता, पण घरात फोटो कोणते लावावा अजून 2% लोकांच्या आकली नदीला गेल्यात. कुठले फोटो असावं घरात याच्या सुद्धा बऱ्याच लोकांना आकली नाहीत. मी एका चांगल्या घरी फोटो पाहिला मुलाच्या वाढदिवसाचा. तो फोटो दक्षिणेकडे तोंड करून, एकुलता एक मुलगा, वाढदिवसाचा फोटो, गंध अक्षदा लावलेल्या, गळ्यात हार घातलेला आणि दक्षिणेकडे तोंड करून भिंतीवर लावलेल्या. आपल्याकडे जिवंत माणसाचे हार घातलेले फोटो भिंतीवर लावत नसतात. असा संप्रदायाचा नियम आहे, असा पुराणाचा नियम आहे, असा वेदाचा नियम आहे, असा शास्त्राचा नियम आहे. ज्या घरी बसल्याच्या नंतर आम्हाला चहाबाई करत असताना त्या फोटोकडे पाहिलं, म्हणलं देवा काय इतकं सुंदर घर आहे रे, आणि या घरात इतक्या चिमुकल्या बालकाला नेलस. थोड्या वेळाने त्या फोटोकडे पाहत असताना त्या बाईनं सांगितलं, महाराज हा माझा मुलगा अहमदपूरला आता इंग्लिश स्कूलमध्ये आहे. अरे बापरे म्हणलं, आपण तर आगाऊ सोचलो, मी तर मेलं म्हणून सोचलो होतं. मी म्हणलं बाई हा अहमदपूरला इंग्लिश स्कूलमध्ये? हो. एक विनंती करू का म्हणलं बाई, हार घातल्याला फोटो लावू नका. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे कुठं टाकू? म्हणलं आता कुठं टाकू नको, फक्त सांग काटतोय, लावू नकोस. लावत नाहीत. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. पूर्वजांचे फोटो लावायचे असतील, आजोबा पंजोबाचे, त्याची दक्षिणेकडे दिशा असली पाहिजे. विज्ञानवादी मानत असतील न मानत असतील, मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. कारण मी सांगतो कोण्या भंगाऱ्याचं ऐकून सांगत नाही, वाचून सांगतोय. आणि ज्यांनी लिहिलंय ते काय गोट्या खेळणारे महाराज नव्हते, पुड्या खाणार नव्हते, गुटके खाणार नव्हते, लोकांचे इचकिनार नव्हते. ते विटेवरच्या मालकाला नितांत प्रेम करणारे अधिकारी लोकांनी पुराण लिहिले ना. ते का आपलं थोडंच आहे, विठाला विठाला लोकांचं वाचून सांगतो. उद्या मला कॉलर धरून विचारू शकतो नागरे सर कशात लिहिलेले. विवेक संपन्न व्यक्ती बरं का. भांगाऱ्या भुंगाऱ्याने विचारले होतं उत्तर देण्यासाठी माझ्याकडे फार उत्तर आहेत, पण विवेक संपन्न व्यक्तीला आपण त्याचं उत्तर गोड देऊ शकतो. ते विचारू शकतात. या बा 1000 लोकांनी चांगलं म्हणण्यापेक्षा जाणकार माणसं एकानंच चांगलं म्हणावं, त्याचं नाव कीर्तन असतं. विठाला लोक तर लुगडं नेसून नाचणाऱ्यालाही चांगलं म्हणतात, त्याचा काय विषय नाही. लोक तर चांडाळ चौकडीतल्या गप्पा सांगणाऱ्याला सुद्धा चांगलं म्हणत असतात, त्याच्यातला काय विषय नाही. म्हणे ही प्रतिमा घेऊन जा, घरात वाघाचं चित्र नसावा. देवी जरी वाघावर बसलेली असेल, पण देवी ज्या वाघावर बसलेली त्या वाघाचं तोंड मिटलेलं असावा, असंच चित्र घरात लावलं पाहिजे. व्याघ्रमुखी शिभयस्थितानां येन दर्पणो प्रतिमा भयस्थित जायतिं घेम वास्तु सर्वस्थितो अनिष्टकाला भय जायन्ति नैवं गांजा कसम लिखितम. हे गांजावर नरन लिहिलेलं नाही, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. काही 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 आवडतं. काय म्हणले, असं दवडणाऱ्या घोड्याचं चित्र असावं, लक्ष्मी घरात पळतच येत असती. सुंबळे आहेस का काय तू? घोड्याचं चित्र लावल्यावर घरात लक्ष्मी येत असती का? कामच. आता उद्या मी आज इथं नसतो आलो तर मग या परिसरात कीर्तन करता आलं असतं का? मला विचारलं असतं का नाही तुम्ही महाराज कसं काय नाही आले? ठीक आहे, हॉस्पिटलला बेडवर आहे, फोटो पाठीला असता, आजारी आमकय तमकय, काही एखादी दुःखद घटना घडी तितकं सांगता येईल. इथलं कीर्तन घ्यावं त्या पलीकडच्या गावात कीर्तन करावं. पुन्हा या भागातले लोक तिथे किती मस्त आले असते आणि 100-200 घोड्याचे फोटो घरात लावले असते. काय फायदा झाला असता त्याच्यावर? असं काय नसते. त्याला कर्तव्य गोड लागते, कर्तव्य गोड. काही काही माणसाचा अंधश्रद्धेव इतका विश्वास इतका विश्वास इतका विश्वास, महालक्ष्मीच्या परेडमध्ये ह्या उष्ण देत नाहीत. लक्ष्मी जाती म्हणे त्याच्यात, लक्ष्मी जाती. मग महालक्ष्मीच्या परेडमध्ये उष्ण दिल्यावर जर लक्ष्मी झाली असती तर मी 12 महिने कीर्तन केलेच नसते. त्या दिवशी मूळ नक्षत्र असते, त्याच्यावर पूजा असती. तितक्या टायमात 2-4 सोयाबीनच्या शेंगा, 2-4 कापसाचे बोंड लोकांची चोरीतच राहिलो असतो ना. त्या सगळ्याची संपत्ती गिरगावकराच्या घरी दखल झाली असती. असं नसतं. हे नालायकपणाचा कळस आहे. विठाला विठाला काही गोष्टी होत नसतात. वागावं लागतं, वागावं लागतं. तुम्हाला सांगू का, वास्तुशांती केल्यावर सुद्धा एक नियम असते गोविंदराव. एक जण म्हणला महाराज 4दा वास्तू केली तरी सुख नाही. म्हणलं तू या वास्तूत मला पूर मग तू सुख सुख भेटन तुला.
10-5 महाराज पुरखाटा खांदून म्हणजे सुख भेटन. त्या वास्तू सुख भेटण्यासाठी तुम्हाला चांगलं वागावं लागेल, तर त्या वास्तू सुख मिळत असतं. विठाला विठाला योग असा आला, ती प्रतिमा घेऊन जा. पदराखाली प्रतिमा झाकली. काकानी सासरू नैनानं खाली मान घातली. डोळ्यातून पाण्याचे थेंब टपकत होते. आदराने आपल्या वहिनीला प्रणाम केला आणि सांगितलं, वहिनी साहेब, तुम्हाला दिलेल्या प्रतिमेचा आदर करा. या प्रतिमेचा विसर पडू देऊ नका. तुमच्यावर माती शिपडायची ताकद कोणाची नाही, पण या प्रतिमेचा जर विसर पडला तर तुमची 5 वासरं वाचतील याच्यात मला सुद्धा शंका आहे. अंतःकरणात धसका घेतला आणि विदुर काका घरी निघून गेले. सांगितलेल्या शब्दात खुणगाठ बांधली. आईसाहेब घरी गेल्या. लाक्षागृहात प्रवेश केल्याबरोबर वरच्या हॉलमध्ये कोनाडा होता. त्या कोनाड्यात एक कप याचा विसर पडू देऊ नका रे, आपल्याला या वास्तूत सुख प्राप्त होईल. पहिला दिवस आहे. नित्यनेम आटपला. संध्याकाळची वेळ आहे. अंथरुण टाकले. पांडव झोपल्या गेले. भिंतीला टेकन देऊन त्या मूर्तीकडे बघत कुंती आई साहेब सारखं त्याचं चिंतन करत होत्या. रात्रीच्या 1 वाजता पुरोचन नावाचा व्यक्ती आला. हातात पेटलेली मशाल होती, त्या घराला लावायची होती, पण कुंती आई साहेब जाग्या असल्यामुळे तो निघून गेला. घरात म्हणजे 80% ज्वलनशील पदार्थ होते. 80% लाख त्याच्यात वापरला होता. लाख कशाला होता माहिती? तुम्ही मतदान पेट्या शील करायला ते लाख वापरीत होते ना, गरम करायचा. आणि ते लाख बायकांना माहीत असेल. लाख मोठाले मणी केले होते दबुनी म्हणून सोनार मधात भरितो. मी काय बाई नाही, पण मला असं वाचायचं नाद आहे त्याच्यामुळे माहिती आहे. विडाला विडाला हे सगळी ज्वलनशील पदार्थ टाकून तयार केलेलं घर होतं. घराला विस्तू लागल्याबरोबर 11 सेकंदात घर पेटणार होतं. तितकं ज्वलनशील काहीच नाही. 9 वस्तू एकत्रित टाकलेल्या होत्या. बॉम्ब सारखा भडका त्याचा होणार. 11 सेकंदात अशुभ घराची राख होणार. एवढे पदार्थ त्याच्यात होते. पण बाई जिवंत जागी बघते आपल्याकडे म्हणून पुरोचन निघून गेला. बघता बघता 2-3 दिवस निघून गेले. रात्र जागून काढायची. रात्रभर त्याच्याकडे बघायचं. पहाटे ब्राह्मी मुहूर्त झाले की लोक उठायचे. आजूबाजूचे लोक सडा टाकायला उठले की न उठणं, आपल्या कामासाठी मग्न होणं. पण बाईच्या लक्षात आलं, आता मात्र एक ना एक दिवस या महालाला पुरोचन नावाचा व्यक्ती पेटवणार, आपण जळणार, आपली लेकरं जळणार. काकाने तर सांगितलं, याचा विसर पडू देऊ नका, आपलं काम साधेल. पुरोचन नावाच्या व्यक्तीला दुर्योधनाने आमंत्रित केलं आणि सांगितलं, पुरोचन लक्षात घे, 4 दिवस होऊन गेले, अजून आमची काकी आणि पांडव जळाले नाही. आज जर संध्याकाळच्याला नाही जळाले तर बेटा उद्या सकाळच्याला तुला फुकीन. दुर्योधनानं सांगितलं, मालक मी माझा प्रयत्न करतोय, पण बाई झोपत नाही, मी त्याला करू काय? पण दुर्योधनालाही माहित नव्हतं आणि पुरोचनाला माहित नव्हतं झोपत नाही त्या अर्थी करती काय. नित्य सारखं त्याचं चिंतन करत होती. तो जावी सरळ व्हावा असं सारखं त्याचं चिंतन करत होती. पण एके दिवशी कुंतीच्या लक्षात आलं, आजची रात्र आपण जागू शकत नाहीत. त्या दिवशी कुंतीनं स्वयंपाक केला, तो पुरणपोळीचा. आपल्या 5 पुत्रांना पुरणपोळ्या वाढल्या. त्याच्यातला एक मुद्दा सांगतो राजू. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, कुंतीनं ज्या दिवशी लाक्षागृहात पुरणपोळीचा नैवेद्य केला, भगवंताच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि 5 लेकराला पुरणपोळी वाढत असताना प्रत्येकाला सारखं तूप वाढलं. धर्माला वाढलं, अर्जुनाला वाढलं, नकुलाला वाढलं, सहदेवाला वाढलं, भीमाला वाढलं. पण फरक सांगतो, भीम, अर्जुन आणि धर्म यांना तुपाच्या वाट्या भरून ठेवल्या आणि बंध्या पोळ्या बाजूला ठेवल्या गरम गरम. पण नकुलाला आणि सहदेवाला स्वतःच्या हातान चुरून पोळ्या वाढल्या, कारण ही मादरीची लेकरं होती, त्यांना चुरून वाढल्या. नकुलाने कुंती मातेनं पोळ्या चुरत असताना डोळ्यानं रडावा, आईला शंका येईल याच्याकरता नकुलाचा आणि सहदेवाचं अंतकरण रडत होतं.
आपल्या आईच्या पश्चात आपल्यावर अतूट प्रेम करणारी माय आपल्याला सापडली ती कोणती आहे? प्रपंचात लोकांनी चांगलं वागलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, ज्याच्या मागं पुढं कोणी नाही त्या लोकांनी चुकीचं वागलं तरी त्याचा परिणाम जगावर होत नसतो किंवा कोणावर होत नसतो, तो एकटा असतो. पण संसारातला एक माणूस जर चुकीचा वागला तो सोयऱ्या धायऱ्यापर्यंत त्याचा शेक जात असतो. म्हणून प्रापंचिक जीवनातल्या माणसानं चुकीचं वागता कामा नये. तो कोणाचा तरी भाचा असतो, कोणाचा तरी मेहना असतोय, कोणाचा तरी काका असतोय, कोणाचा तरी भाचे जावाई असतो, कोणाचा मामे जावा, काय काय नाना प्रकारचे त्याचं नातं असते. तिथपर्यंत त्याच्या झळा पोहोचत असतात. म्हणून संसारातल्या माणसानं गोड वागावं. उदाहरणार्थ मी संन्याशी, आता मी चुकीचं वागलो तर काय मागणं पुढून फुफुटा उड, लोक बेदखल करतील, चल चल सरक बाजूला. पण मी चुकीचं वागल्याच्या नंतर कुठेतरी एक रक्ताचं नातं शिल्लक असतं, त्या नात्याला तडा जात असतो. अरे आपला लय विश्वास होता बाळ्यावर, पण बाळ्यानं तडा दिला, झालं त्यांचं अंतःकरण तुटलं. म्हणून प्रपंचातल्या लोकांनी चुका करता कामा नये. त्याचा फार मोठा स्फोट होत असतो आणि त्या स्फोटामध्ये नाना प्रकारचं नुकसान होत असतं. म्हणून संसारातल्या लोकांनी अत्यंत गोड वागलं पाहिजे. उन्हाळे पावसाळे हिवाळे येत राहत असतात, कमी अधिकपणा येत असतो. निसर्गाचा जसा समतोल बिघडत असतो तसं माणसाच्या जीवनाचा सुद्धा समतोल खालीवरी होत असतो. सुख दुःख नाना प्रकारच्या गोष्टी पाठीमागे असतात आणि त्याला तोंड देऊन पुढे चालत असतो. त्याचंच नाव प्रपंचातला राजा म्हणत असतात. अहो, विश्वाचा मालक संसारात पडला, त्याला तरी संसारात कुठं सुख होतं? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. अहो, 6 महिने 26 दिवस त्याची पत्नी राक्षसांच्या तावडीत राहती, त्याला काही सुख होतं का शुभ संसारात? त्यालाही संसारात सुख नव्हतं. महान शक्ती प्रभू जरी झाला संसाराचा दास, त्यालाही दुःख होतं संसारात. विटेवरच्या मालकाचं आपण चिंतन करतो, त्या मालकाला 16,108 पत्नी, एका पत्नीचा राग, एका पत्नीला मालकाचा राग आला आणि वैकुंठ सोडून पंढरपुरात खाली आल्या. त्याला तरी संसारात 9 वेळेस लक्ष्मीने दुःख दिले. तर तुम्हा आम्हाला संसारात अविरत 100% सुख भेटेल याची अपेक्षा का करता? कारण संसार हा दुःखाचंच मुळे. फलकट तो संसार, संसार संसार फलकटे, संसार दुःख मूळ, चौकडे विंगळ किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि याच्यात सुखाची कल्पना करायची नाही, चालत राहते. संसार एक अशी गोष्ट आहे, संसाराने सुखाचं शर्ट घातलंय, दुःखानं सुखाचं शर्ट घातलंय, दुःखाने सुखाचं शर्ट घातलंय. आपल्याला वाटतंय सुखी आले, पण जवळ शर्ट काढा की आतून दुःखाचाच गोळा आहे. चलत राहतं, याच्यातून सुख प्राप्त करायचं म्हणजे समाधान मानित राहायचं, ती गोष्ट आहे. पण प्रपंचातल्या लोकांनी चुका करायच्या नाही, त्याचा स्फोट मोठा होतो. असो, अंतकरण रडत होता आपल्याला. किती सात्विक आणि सदाचारी पुण्यशील माय भेटली. लक्षात करा, द्वापार युगाला होऊन वर्ष किती झाले असतील? त्या कालाच्या वर्षाची गणना करा. आजही कुंतीचं नाव इथं घेतलं जातंय. त्याचं एकमेव कारण आहे, अशोक महाराज फक्त चांगलं वागणारी बाई, अग्रेसर म्हणून तिचं नाव घेतलं जातंय. कधी 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 बघा, नाव चांगलं घेतलं जातं चांगल्या माणसांचं. हीच त्यांच्या पाठीमागची श्रीमंती. पैशाची बनलं तर आपले पोर आपल्या सरनाव टाकणारच नाहीत. आज याच्या मागं कोणी टाकले नाही, तिथून पुढचे कसे टाकतील? फक्त माणसाची जी उरत असते ती माणसाच्या चांगल्या वागण्याची कीर्ती, आणि ती गोड असली पाहिजे. जेवण आटपली, आग्रह करून जेव घातलं. जेवण झाल्याच्या नंतर धर्माने सहज विचारला, आई आज सण नाही, वार नाही, आज कशा करता पुरणपोळी केली? उत्तर काय द्यावं म्हणून चुकीचं उत्तर दिलं. धर्मा,
आपल्या कोनाड्यात ठेवलेल्या विटेवरच्या मालकाची भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला आज पुरणपोळीचा नैवेद्य केला. याच्याकरता तुम्हाला पुरणपोळी. 5 लेकरं बाजूला गेल्याच्या नंतर त्या मूर्तीच्या पुढे डोकं ठेवलं आणि देवाला सांगितलं, देवा माफ कर रे, लेकरायला उत्तर काय देऊ, याच्याकरता तुझं नाव घेतलं, माफ कर. पुरणपोळ्या तुझ्यासाठी केल्या नाही, केलत्या कशासाठी? आज संध्याकाळी झोप लागल्याच्या नंतर पुरोचन महाल पेटून देणार आणि या महालामध्ये आपली लेकरं जळणार, आपण जळणार. उद्या भविष्यात आपल्याला ही लेकरं कधी पाहायला भेटतील. म्हणून जाता जाता या पवित्र हाताने मुलांना गोडधोड खाऊ घालून मरावा अशी अपेक्षा बाईच्या अंतकरणात होती. आपण वाचू शकत नाहीत. ती रात्र घातक होती. बघा, देवाचा विसर नाही पडला की त्या वास्तूत सुख प्राप्त होत असते. 80% घर ज्वलनशील आहे. 80% पेट्रोलचा हौद बाजूला आहे आणि त्या हौदाच्या काठावर चूल पेटिलेली. कसं शक्य स्वयंपाक करणं? लाक्षाग्रहात राहणं म्हणजे पेट्रोलच्या हौदाच्या बाजूला स्वयंपाक केला इतकं घातक आहे. इतकं सोपं, प्रत्यक्ष यमाच्या दारात राहिल्यासारखं आहे. हो, एका जाळीत वाघ बसला. बोरीची जाळी होती आणि त्याच बोरीच्या जाळीचा पाला खाला शेळी गेली आणि त्या बोरीच्या जाळीत कोण बसलेले? वाघ. सामान्य गोष्ट आहे ती. कशी वाचून येईन शेळी? ती 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 अधिकार शक्ती तितक्या मोठ्या संकटात आपल्या 5 लेकरांना घेऊन कोणती त्या घरात राहत होती. बघा त्याचा विसर न पडण्याची ताकद. रात्रीचा 1 वाजलेला आहे. 12:30 वाजता एकदा पुरोचन गेला. 1 वाजता कुंतीच्या लक्षात आला आता आपले डोळे झाकतात. गेल्या 5-7 दिवसापासून डोळे उघडे ठेवून 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 मुठीसारखी डोळी सुजली होती. लालबुंद डोळे झालेली होती. पापनं तर्र झालेली होती. डोळ्याला जे काही पुरवठा करणाऱ्या रक्ताच्या शिरा लालबुंद पडलेल्या होत्या. रात्रीच्या 1 वाजता आपल्या लेकरांची चेहरे उघडी केली आणि त्या कोणाड्यात देवळीत ठेवलेल्या प्रतिमेच्या जवळ गेली. देवाला सांगितलं, देवा मला नेलंच तरी हरकत नाही रे, पण या 5 लेकराला वाचव रे. हे भजन करणारी पोर आहेत तुझी, वाचव रे यांना, वाचव. एक विनंती करते देवा, 5 जणांना वाचण्यासाठी तुला त्रास होत असेल, एवढा कामाचा व्याप सांगत नाही, पण एक लक्षात ठेव, मी आणि माझे गेले तरी चालेल, मी आणि माझे गेले तरी चालेल, पण माझ्या मालकाने जिच्या सोबत लग्न केलं तिला माद्री म्हणतात. त्या माद्रीचे 2 पुत्र जिवंत ठेव, चंद्र सूर्य तोपर्यंत माझ्यावर विश्व कृपा करेल. या दोघांना वाचव रे देवा, या दोघांना वाचव. आता मी तुला बघू शकत नाही. भिंतीला टेकन दिला आणि त्याच्याकडे बघत होती. सारखं त्याचं स्मरण करत होती, त्याचं चिंतन करत होती. बघता बघता डोळे झाकले. आवेशाने एकदा डोळे उघडे आणि अंतकरणातून एक ध्वनी निघला, देवा सांभाळ रे लेकराला, सांभाळ सांभाळ. हे वनात सापडलेली सावधेत्रे देवा, कर यांच्यावर कृपा. आणि कुंतीने डोळे झाकले. 1:30-1:45 सुमारास पुरोचन नावाचा व्यक्ती हातात मशाल घेऊन आला. हिने केलेल्या आग्रहापोटी वैकुंठातले मालक द्वारकेमध्ये निद्रा करत होते. रात्रीचे 1:30-1:45 वाजले. अशा वेळेला फार दिवशी जगाचा मालक जागा झाला. आईसाहेब बाजूला होत्या. सर्वांग घामानं चिंब झालेलं होतं. डोक्यातून घामाचे लोट वाहत होते. आईसाहेब विचारलं, काय? काही नाही. गरुडाला पाचारण कर. गरुडाला पाचारण केलं आणि गरुड सुदर्शन आणलं आणि हातामध्ये भगवंताने रात्रीच्या 1:45 वाजता सुदर्शन घेतलं आणि पुरोचन नावाचा व्यक्ती लाक्षाग्रहाला आग लावणार तेवढ्या अवकाशात सुदर्शन पडलं. चक्र मारके धरणी फोडी. लाखा जोर में पांडव बैठे गुप्ता गलगाई बिगरी किने बजाए नाथ मोरे बिगरी किने बजाए. जिथे पांडव आणि कुंती आहेत तितक्याच जागेला छिद्र पाडलं. नर्मदेच्या तीरावर पांडव सुखरूप नेले. वसरीमध्ये त्या दिवशी बिल्ली आलेली होती. तिचे 5 लेकरं घेऊन ती वसरीत झोपली होती. कुंतीला माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लाक्षागृह जळालं
ते एका स्त्रीच्या बांगड्या सापल्या, ती भिल्ल स्त्री होती. आणि 5 मुलांच्या अस्थी सापडल्या, ते तिचे पुत्र होते. दुर्योधनाच्या लक्षात आलं कुंती गेली, आपले 5 भाऊ गेले. या नालायक दुर्योधनानं त्या दिवशी दिवाळी साजरी केली. इतका भडवा होता दुर्योधन. त्याचा पाहुणा तुमच्या गावात, मग काय चिंता नाही. हरामखोर होता दुर्योधन, नालायक होता, बुजदिल होता, विवेक भ्रष्ट होता दुर्योधन. विवेकाचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. इतका बुजदिल विचाराचा, जटिल विचाराचा दुर्योधन होता. फार घाणेरड्या विचाराचा होता. तुम्हाला एक सांगू का, भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचा नागरेसर जर वाईट पाऊल पडला ना, चुकीचं काम जर एखाद्या स्त्रीने केलं, तर तुम्ही तिला डोक्यातून डिलीट करा. डिलीटच म्हणतात ना, मोबाईल मधलं जे वाक्य आवडलं नाही ते डिलीटच म्हणतात ना. तिला डिलीट करून टाका, पण तिची चेष्टा करण्याचा अधिकार भारतीय संस्कृतीतल्या पुरुषाला नाही, अशी वेद शास्त्र आणि पुराण नीती सांगते. तर रक्ताच्या नात्यातल्या पवित्र स्त्रीला भर सभेत उघड करायचा अधिकार काय दुर्योधनाला द्यालता? काय लायकी होती का त्याची? मोठी भाऊजाई आई समान असताना तिला मांडीवर बसा इतक्या हलकट विचाराचा दुर्योधन. त्यानं दिवाळी साजरी केली, फटाके फोडले, त्या दिवशी आनंद उत्सव केला, हस्तिनापूर सजवलं, तोरणं लावा. भीष्माचार्याच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब पडला होता. तो थेंब धरण्याची ताकद पृथ्वीत नव्हती. त्या दिवशी पृथ्वी अशी थरथर कापत होती. तर प्रत्यक्ष वरुणानं पृथ्वीला विचारला, आज थरथर का कापते? द्रोणाचार्यासारखा, भीष्माचार्यासारखा सात्विक ब्रह्मचारी, अशा ब्रह्मचार्याला एक प्रकार बघून दुःख झाले. त्या दुःखाचा जो थेंब पडलाय, ह्या थेंबाचा क्रोध एके दिवशी इतका उद्वेगाला जाणार, म्हणून 18 दिवस युद्ध त्याच थेंबापासून झालं. ते कायमस्वरूपी राग चालत होता, कायमस्वरूपी. चांगल्या माणसांना जी गोष्ट सहन होत नसती का, तिचं पाप फेडावं लागत असतं. एक लक्षात ठेवा, मुद्दा सांगतो. आपल्या बापदाद्यांनी 72च्या दुष्काळात एक टाइम जेवून आपल्यासाठी जमीन कमिली, आपल्यासाठी घरं बांधले, संपत्त्या ठेवल्या, 4-2 रुपये ठेवले. ते कधी कधी गोव्याला गेले नाही, कधी कधी हनीमूनला गेले नाही, त्याने चुकीच्या ठिकाणी 1 रुपया खर्चिला नाही. लेकरं बरं होईल, आनंदाचं सुखानं त्यांचं जीवन जगल यांच्याकरता त्यांनी 4-4, 5-5 लुगडे नेसले नाही, 2च लुगड्यावर संसार केले. काम करायचे असेल तर 2-3 थिगडाचं लुगडं नेसलं. अशा परिस्थितीत बापानं गाठी मारलेलं धोतर नेसलं, साधा पिळा पडलेले पटके घातले. अशा परिस्थितीत संपत्ती कमवावा आणि त्या पोरानं बायकोच्या फॅरन लवलीसाठी केळीचं ढेलं इकावा. काय मरताना आशीर्वाद देईल ते म्हातारं? दुःख वाटेल का नाही त्याला? मग तसं आपण एखादी चुकीची गोष्ट केल्याच्या नंतर आपल्या पूर्वजांना, अधिकारी लोकांना त्याचं दुःख वाटत असतं. हे दुःख भीष्माचार्याला ज्यावेळेला वाटलं, त्या थेंबाचा उद्रेक झाला. 18 दिवसाचा युद्ध प्रसंग. अजून 9 कारण आहेत त्यासाठी, पण पुढे बघू. बैल 2 जमीन 300 एकर कशी नांगरता येईल? जस जसं तो मला बोलता येईल तितकं बोलेल ती. पांडव तिकडे सुखरूप गेले. माझ्या तुकोबराने विटेवरच्या मालकाला विचारलं, प्रभू एक विचारू, पांडवाला जाळण्याचा प्रयत्न कोणी केला? सख्या चुलत भावानी. रात्री झोप तू स्वतःची मोडून का घेतलीस? ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं, तुकोबरा, ज्या बाईच्या हातात विदुर काकानं माझी प्रतिमा दिली, त्या दिवसापासून तिच्या अंतकरणात, तिच्या ध्यानात मी होतो. माझा विसर तिनं पडू दिला नाही, आणि माझा विसर ज्या माऊलीनं पडू दिला नाही, तिचे लेकर जर लाक्षाग्रहात जळाले असते तर मला कारुण्य सिंधू कोण म्हणलं असतं. सिंधू म्हणजे समुद्र, मला कारुण्याचा सिंधू, कारुण्याचा सागर ही उपमा आहे. आणि जिनं माझं ध्यान करावा, तिचे लेकर जर एका लाक्षाग्रहात जळत असतील तर मला लावलेली समुद्राची उपमा ही गौण आहे, ही खोटी आहे. हा, ही कोण्या तत्व त्या वास्तूमध्ये पांडवांना त्यांच्या आईला वाचविलंस, याची एकमेव ताकद आहे तुझा विसर न पडण्याची. मग मला तरी दुसरं देतोच कशाला, म्हणून पहिलं कडवं
तेव्हा तुझा विसर न पडल्यामुळे इतका फायदा. पुन्हा एक पुरावा सांगतो तुम्हाला. तेव्हा कुंतीनं देवाचा अशोकबुवा विसर न पडू द्याल्यामुळं लाक्षागृहातून वाचिलं. एक मूर्ख माणूस, एक नालायक माणूस एका बुजदिल माणसाच्या संगतीला लागून त्यानं लाक्षागृह पेटीत होता. पुरोचन हा हरामखोर मिस्त्री होता. बांधकाम क्षेत्रामध्ये 14 लोक आले. त्याच्यात 1 नंबरचा व्यक्ती असेल विश्वकर्मा महाराज. 1 नंबरचा, 1 नंबर कलेची देवता विश्वकर्मा महाराज. रावणाची लंका ज्यांनी बांधली ते विश्वकर्मा महाराज. सुदाम देवाचं सोन्याचं गाव ज्यांनी बांधलं गुरुजी ते विश्वकर्मा महाराज. आणि बाकी अशी काही लोक होती. 14 पैकी हे एक. मधला घरी गेल्यावर पहा सगळ्या गोळ्या एकट्या घेत जाऊ नका, रिॲक्शन येत असते. बघा जा घरी मोबाईल भितडासारखे आहेत मोठाले तुम्हाला. तेच केलं की तुम्हाला यतिम प्रातु भय कालेषु यत् कलान वास्तु पुरुषां भयु स्थित पुनिता सर्वाति जायते रिकामी जागा गौंडी नामने, रिकामी जागा गौंडी नामने. असं तुम्ही मोबाईलवर गुगलवर याच्यात जावं लागतं ना, त्याच्यावर असं ते बोट इचका लगेच तुम्हाला ह्या 14 मिस्त्रींची यादी येईल. त्याच्यामध्ये जटिल कोण आहेत, नालायक कोण आहेत, बुजदिल कोण आहेत, हरामखोर आहेत त्याची सुद्धा यादी येईल. असं मला वाटतंय असेल ते मोबाईलवर, असं वाटतंय. आपल्याकडे नसल्यामुळं तितका काही अभ्यास नाही. आणि मी आपला हेच वापरितो. पैसे आहेत माझो, पैशाला काही कमी नाही. मी सोन्याचा घेईन, सोन्याचा हिऱ्याचा घेईल, 1 कोटीचा घेईल. युट्यूब चालू आहेत आहे का नाही राजे. मला उद्या विचारणार आहे इतके पैसे तुझ्याकडे कुठून. निष्ठेनं शेती करतोय पाठ्या, काही कमीच नाही ना. यथा सांग उत्पन्न नाही. सगळ्या तुरी घातल्या तर मस्त मोबाईल येईल. हो सगळं मागचं या वर्षीच ते सोयाबीन विकले होतं किती मोठा येईल, काय ताण नाही. मागचं ठुल्यामुळं चांगला बोकना बसला. हसवाल नाही का तुम्हाला. दुसऱ्याचं घर पेटल्या मस्त शेकाता नाही का. आणि तुमच्यातल्या कोणीच नाही ठुलं का. आम्हालाही कळत आहे ना कोणाकोणाचं राहिलं. ज्याचा चेहरा पडला ते महेश सोबती आहेत विठाला. जास्त नव्हतं माझं, थोडंसं होतं काय ताण नाही. मोबाईल घेईन मोठा त्याबद्दल दुमत नाही. पण चाललंय याच्यावर काय, याच्यावर बी तारखा आल्या आता. त्याच्यामुळे आपल्याला काय अडचणत नाही. आता त्या भितडावानी त्याच्यावर तारखा येतात असं काही विषय नाही. याच्यावर बी येतात. हे भेव वाटतं बघा त्या मोबाईलचं, दुसरं काय नाही. ते तुमचे मोबाईल जरा बदमाश आहेत. हे पतिवर्ता मोबाईल आहे. तुमच्या मोबाईलचा काही भरोसा नाही. तुमच्या मोबाईल मध्ये जे येऊन ते येतंय. तुम्हाला जे पाहायचं नाही ते येतं की नाही नागरे सर, येतंय त्याच्यावर. तुम्ही पाहत नसताल ते भाग सोडून पण येतंय. कधी कधी तुमचं जे जाऊन ते बी लोकांना जातंय. चुकीचं बटन दाबल्यावर याच्यात काही येत नाही, कोणाला जात नाही. कशाला आपलं हेच वापरायचं, कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं. आता घराची ताकद, नामसाधनेची ताकद किती मोठी आहे. नालायक व्यक्ती घर पेटवत होता अशोकबुवा, त्याच्यातून वाचीला असेल नवल नाही. एका व्यक्तीचं घर एका भजन करणाऱ्याने पेटिलं. त्याच्यासारखा भजन करणारा जगात कोणी नाही. बरं जगात कोणी नाही. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे. अरे तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे हे आळंदीतल्या मालकाकडून ऐकायचं. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे ते देहूतल्या मालकांकडून ऐकायचं. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे माझ्या पैठणच्या मालकाकडून ऐकायचं. उद्याची वारी आहे पैठणच्या मालकांची. जा वारीला, जा राजू, अशा संतांच्या वाऱ्या कर जा. आपल्या बाकीच्या वाऱ्या मिटत येतात. हो ह्या संतांच्या वाऱ्या नाही केल्या की ते लय वाऱ्या मागला इथं. हो पोरग झाल्यापासून दवाखान्याच्या वाऱ्या. हो काही काहीच्या पोटात हे तेव्हापासून दवाखान्याच्या वाऱ्या आहे का नाही. ह्या वाऱ्या मिटावा, भांगाऱ्या वाऱ्या मिटावा याच्याकरता संतांच्या वाऱ्या करायला पाहिजे. झालं पाहिजे वारीला. हाय जवळ आहे. काय होतं आपल्यासाठी 4 पर्वणीपैकी 1 पर्वणी आहे पैठण. केलं पाहिजे. उद्या टप्प्यात एक जास्त लांब नाही काय नाही, जवळ जाऊ शकता. घरातल्या एका माणसानं जायचं, सगळ्याला त्याचं पुण्य भेटत असते. वारीला गेलं पाहिजे. अनन्यसाधारण महत्व आहे वारीचं, फार मोठी ताकद आहे. राजे हो उद्या दुपारी 12 वाजता पंढरपुरातला मालक कावडीनं घागर टाकायला पंढरपूरला येतोय. उद्या पंढरपुरातले मालक पैठणला एक कावड टाकण्यासाठी येते. एक कावड
राजू, त्या मालकाचं वारं ज्या संताला लागलं असेल त्याच्या पायाखालची धूळ जरी आपल्या अंगावर आली तर आपल्या जीवनाचं सोनं होत असतंय. कधी कधी चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. हो, अशा देवाईकडे जा की जिथे ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य असतंय, अधिष्ठान आहे संतांचं, त्या ठिकाणी गेलं पाहिजे. योग असा आला, एका निष्ठावंत वारकऱ्यानं घर पेटिलं. तो वारकरी किती मोठा होता. योनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. पैठणच्या मालकांचं वाक्य. सर्व वारकऱ्या श्रेष्ठ मारुतीराय. ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत शंकरू. प्रत्यक्ष शंकर मारुतीराय. शरण शरण जे हनुमंता, तुम्हालो रामदूता. देहूतले मालक ज्या मारुतीरायला शरण जातात ते मारुतीराय किती अधिकारी. ते वैष्णवात अतिश्रेष्ठ, ते प्रत्यक्ष शंकर आहेत. एक नंबरचे वारकरी आहेत. धर्मानाम पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रा. पवित्र रक्तांबर अंगाला वेढून घेतलेला संन्यासी. आणि त्या संन्याशाने एक जणाचं घर पेटिलं. एक जणाचं घर पेटिलं. नाही जळालं, ताकद कशाची? तुझा विसर न व्हावा. मारुतीरायनं एका घराला शेपटी अशोकवा लावल्याच्या नंतर 550 घरं जळत होते. 550 घरं भोवतालची जळत होते. पण या व्यक्तीच्या घरावर 4-5 बाऱ्या शेपटी टेकली, त्याचा कलरही जळाला नाही. गोविंदराव, कलर नाही जळाला, कलर नाही जळाला. धर्माची पताका नाही जळाली. दारातलं तुळशीवरून लावून जाशाल तसं राहिलं. ताकद कशाची होती? माझे देहूतले मालक सांगतात ते घर मारुतीराय जाळत होते, पण घर जळालं नाही. त्याची एकमेव ताकद आहे प्रतापे सबळ नामाची. तुका म्हणे अग्नी झाला सुशीतळा, झाला सुशीतळा. प्रतापे सबळ नामाची. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची. गिरगावकरांचं वाक्य काय? देऊतल्या मालकांचं वाक्य. तुका म्हणे अग्नी विस्तू झाला से शीतल, पण प्रताप कशाचा होता? प्रतापे सबळ नामाची. अख्खी लंका जळाली. अख्खी लंका. एक शपथ पुरावा आहे हा, मी तुम्हाला संतांचा सांगितला. एक शपथ पुरावा. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई. वाह, तुम्ही वाजिल्यामुळे म्हणता आलं. मला कुठं गाता येते? गाणारी ही लोक रत नाहीत, आपल्याला थोडंच येते. अख्खी लंका जळाली पण विभीषणाचं घर जळालं नाही. का? त्या घरामध्ये विभीषण विटेवरच्या मालकाचं चिंतन करीत होता. चिंतन करीत होता. चिंतन करीत होता. तुकोबराय सांगतात, देवा एका निष्ठावंत वारकऱ्याच्या पाया मी पडतोय. शरण शरणजी, त्या मारुतीरायाच्या पाया मी पडतोय. ते नुसते संन्यासी नसून भक्तीच्या वाटा माहित येतात. निष्ठावंत वारकरी येत. मग अशा निष्ठावंत पुरोचन नालायक होता. त्यानं पांडवाला पेटून दिल्याच्या नंतर पांडव वाचिलेच नवल नाही. अरे निष्ठावंत वारकऱ्याने एक जणाचं घर जाळायचा प्रयत्न केला, तरी पण त्या घरातली माणसं तू जळू दिली नाही. याचं कारण काय? तर भगवंताचे डोळे सासरू नयन, म्हणजे डोळे पाण्यानं पाणवले. आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं, तुकोबराय त्या घरात बसून बिभीषण माझं चिंतन करीत होता, माझ्या नामाचं भजन करीत होता, माझा आठव करीत होता, माझं स्मरण करीत होता, म्हणून ते घर जळालं नाही. तुकोबराय म्हणतात, देवा मग तुझा आठव केल्याच्या नंतर, तुझं स्मरण केल्याच्या नंतर तुझं विस्मरण न होऊ देण्याचं काम त्यानं अंतकरणात ठेवलं. मग विभीषणाचं घर जळता जळता वाचितोस, मला तरी दुसरं देतोस कशाला? म्हणून पुन्हा पहिलं हेची दान देगा देगा, हेची दान देगा देगा, हो दान देगा देगा, हो
तुझा विसर न व्हा. अशोक भाऊ आपला टाइम संपला तरी पण 10 मिनिटं घेतो. अजून एक घराचं चरित्र सांगतो मग पूर्ण येणार. अशी 44 चरित्र आहेत घराची. तुमच्या आशीर्वादाने मी वाचिले, नाही तर माई काय ताकद आहे. आणि ते पण मला कंबर बांधल्यावर सांगता येते. तुम्ही घरात गेल्या विचारताल तर माझ्यात आणि येड्या बाळ्यात काहीच फरक नाही. ते फक्त इथं कंबर बांधली की केलं की कड कापायच्याच कामी. विठाला विठाला एका घरामध्ये 14 माणसं झोपलेली. गोविंदराव 14 माणसं झोपलेली एका घरात. किती विद्वान माणसं, किती सात्विक, किती सदाचारी, किती पुण्यशील, किती तात्विक. त्या घरातली माणसं भजन केल्याशिवाय पाणीच पित नव्हती. ते घर होतं दामू शेट्टींचं. त्या घरात 14 माणसं. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. 14 लोक नामदेवरायच्या घरी भजन करायचे. घरातली 13, ही 14 माणसं सगळी 14. राजाई, गोनाई, लाडाई, साखराई, यसाई, नारा, गोंदा, विठा, मादा, हे घरातल्या लोकांची नावं. दामू शेट्टी, नामदेवराय. राजाई नामदेवरायांची पत्नी, गोनाबाई नामदेवरायांची आई. काय कर्तृत्वान स्त्री आहे. झोपडं होतं लहानसं. ते काय बंगला वगैरे काय नव्हता गोविंदराव तुमच्या बंगल्यासारखा. झोपडं होतं, झोपडं. पण ते झोपडं सुद्धा एका भडव्यानं पेटून दिलं. हरामखोरानं पेटून दिलं एका. पर काय त्यांचा काही क्षेत्र नागरे सर असं नव्हतं या बाकीच्या लोकांसारखं. त्यांच्यामुळं कोणाचं नुकसान नव्हतं, काय नव्हतं. पण माणसाला उगच उगच द्वेष असतो. आवडतच नसते काही माणसं, आवडत नसते. काही माणसाचं कसं असतं माहितीये का. अशोक महाराज तुमचा विरोध नसेल, पण जो माणूस पुढच्या माणसाला आवडत नाही, तुम्ही त्याच्या घरी जास्त गेले की लोक तुमचा विरोध करतात. तुमचं आणि त्याचं काही भांडण नाही, पण त्याला जो आवडत नाही तुम्ही त्याच्या इथं चहा प्याला की त्याच्या पोटात डबा उठवतो. अशोक महाराज इथं चहा प्यायला काऊन गेले असतील. अरे बोललं त्यानं तुझ्या पोटात काऊन डबा उठायला. असा एक विरोध होत असतो. काही संबंध नसतो बरं का. उगच 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 असं असतं. नामदेवरायांचा विरोध करणं काही गरज होती का, काही घेणं का, काही संबंध आहे का त्या गोष्टीशी. गरीब कुटुंब, साधं कुटुंब. बरं किती बोधावर आरूढ असलेलं कुटुंब होतं. नामदेवरायाच्या वडिलाचा धंदा होता कपड्याचा, दामू शेट्टीचा. आणि एके दिवशी सांगितलं, नामा अरे पैशाशिवाय संसार चालत नाही. एक ते शपथ पुरावा द्या सोडून, पण ओरिजिनल सांगतो. द्रव्याविन नर, द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभान पवे. नैवम बाळू महाराज लिखितम. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर. सिनेमात नाचायच्या लायकीचा आहे, तमाशात नाचायच्या लायकीचा आहे. जरी झाला सुंदर. माणसं पाहून म्हणत होते काय त्याचं रूप सुंदर आहे. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, परी तो त्याविन चतुर शोभान पवे. तुला पाहिल्यावर पप्याची माय कशी जगल रे. तुला किराणा आणावं लागन रे सुंबळ्या. तुया सुंदरपणाला ती मीठ लावून चाटीन का. तो त्याविन चतुर शोभान पवे. पैसे नामा संसार चालवण्यासाठी पैसे लागते. मी लय गाणे ऐकले हो या ट्रॅक्टर मधल्याचे. ते मोठाले आवाज करतात ना ते उसाचे ट्रॅक्टर वाले. ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. मिस्त्रीला जर तुम्ही म्हणले गोविंदराव आता बांधकामाचे पैसे पुढच्या वर्षी देईन, तर मिस्त्री कामाला येणार नाही. लोखंडाचे पैसे नगदी मोजावे लागले असतील. फार काय झालं तर याच्या पतीमुळे महिना थांबला असेल.
सिमेंटाचे पैसे द्यावे लागले असतील, इटीचे पैसे द्यावे लागले असतील, मजुराचे पैसे द्यावे लागले असतील. घर काही विश्वकर्म्यानं आपण मग त्या तुम्हाला टाकलं नाही, त्याच्यासाठी पैसे लागतील. त्या घरात सुद्धा खाण्यापिण्यासाठी पैसे लागतील. म्हणून नामा तू आपला कपड्याचा धंदा कर, किती साधं कर तरी भडे विरोध करते. याच्यावर सांगायला कपड्याचं गठोडं उचललं अशोक बुवा. नामदेवराय एका गावाला चालले, जाता जाता दगड दिसले. त्या दगडायला पाहिलं, दगड उघडे येत, दगडायलाच कोपडे घातले. आंगड टोपर कुंच्या दगडायलाच घातले. एका दगडाला पांघरून टाकले. घरी आले, बाबांनी विचारलं कपडे सगळे विकले? हो. उधार म्हणल्यावर लोक हत्ती घेतात. काय नाव आहे? दगडाजी, धोंडाजी. ते नाना प्रकार, चिपकात्रा नाव सांगितलं, चिरा नाव सांगितलं. बर दामू शेट्टीन लगेन यादी लिहून त्याला वाटलं खरंच दगडाजी, धोंडाजी, चिराजी वगैरे वगैरे, कपचीजी अशी नाव सांगितली. 7-8 दिवस झाल्याच्या नंतर पुढच्या बाजाराच्या दिवशी, आता कपडे विकायला नेऊ नको, वसुलीला जाय. आता दगडायला काय पैसे मागायचे, तर गेली वाऱ्याने उडून यायला घातलेली कपडे गेली उडून. ती गेली. घर किती साधं, किती साधी माणसं, यायचा विरोध करायला पाहिजे काय, याच्यावर सांगायला तुम्हाला. पुढच्या आठवड्याच्या दिवशी सांगितलं, म्हणले बाबा त्याने दिले नाही. दुसऱ्या आठवड्याला सांगितलं, नामा धरून आण ती माणसं, आण धरून ती माणसं आण. आता नामदेवरायानं दगड्याला कपडे घातलेले बऱ्याच हरामखोरानं पाहिलं होतं. बरं झालं म्हणलं दामू शेट्टीचं पोरग येडं झालं. तुम्हाला एक सांगू का, बऱ्याच लोकायला आपलं किती बरं झालंय, किती फाटाळलं, याच्यापेक्षा दुसऱ्याचं बरं झाल्यावर लय दुःख होतं. असा एक वर्ग आहे समाजात, ज्याचं दुसरं बरं, दुसऱ्याचं बरं झालं, याला अतृप्त आत्मे म्हणायचे. एक जणाला 350 क्विंटल सोयाबीन झाली, तरी डोसक्याला हात लावला. म्हणलं सोयाबीन किती झाली? म्हणले 350 क्विंटल. मग डोसक्याला हात काऊन लावला? म्हणले गोविंदरावला 70 क्विंटल काऊन झाली. मग याला 350 क्विंटल झाली, तरी गोविंदरावची 70 क्विंटल याच्या पोटात चालायली. याला म्हणायचं रावण, अतृप्त आत्मा. अतृप्त आत्मा, अतृप्त आत्मा याला म्हणतात. असे काही अतृप्त आत्मे असते ज्यांना दुसऱ्यांचं खपत नाही. मग नामदेवरायाला सांगितलेलं सगळं ऐकलं. नामदेवराय गेले आणि त्यानं ते सगळे दगड टोपल्यात भरले आणि घरी आणले. लोक म्हणले आता तर लयच भयकल रे, ज्या दगडायला कपडे घातले ते कपडे उडून गेले आणि दगडच घरी आणले. आणि घरी आणल्याच्या नंतर नामदेवरायाने एका झोपड्यात कोंडले आणि त्याला सांगितलं, बेटे हो, पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मोकळं सोडित नाही. आणि घेतली आगळ लावून. रात्यात दगडायचं सोनं, ज्या दगडायला कपडे घातले का, रात्यात त्या दगडाचे सोन्याचे दगड कुड फाकून पाहू लागले. अय आगाऊत झालं म्हणले. हजारो वर्ष कपड्याचा धंदा केल्यावर जितके पैसे भेटत नाही तितके एका एका दगडाचं सोनं झालं 4-4 किलोचं. काय करा? लोक म्हणले एक काम करा ना, उजडायच्या आधी दगडच घेऊन येऊ ना. यायनं कुड फळड्या दगड घरी आणल्या, पुन्हा दगड तयार झाले. आता तर आकली असावा ना की ज्यानं दगडाला हात लावल्यावर सोनं होते त्याचा विरोध कशाला करावा. म्हणून शास्त्रात सांगितलं, बनविन शक्ती बोलू नये. तुम्हाला एक सांगू का, ज्या माणसाचा विनाकारण विरोध वाढत असतो का त्यानं समजायचं आपण प्रगती की ओर जा रहे. हिंदी शब्द जमला ना मला, येतो कधी कधी येतो, आकारात येतो. मला काय हिंदी येत नाही, पण कधी मध्ये चोंबाळून चोळून फोळून आपली हानीत राहायची. काय ताण घ्यायचा, जमलं तर जमलं. ज्या झाडाला आंबे लागते त्यालाच कोणी दगड हाणते. शहाणे हाणतेत आणि मूर्ख बी हाणते. काय रे, कोणाला खा वाटत, चलत राहत. नामदेवरायचं घर पेटून दिलं. संध्याकाळची वेळे, घरात 14 लोक झोपलेली आहेत. विटेवरचे मालक निद्रेत आहेत. सकाळी सगळ्यात अगोदर उठत होत्या त्या जनाबाई. फार साध्विक जनाबाई होत्या. जनाबाईचा अधिकार लिहिण्यासाठी किंवा मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही, एवढी मोठी अधिकारी होती. घरातलं सुख सांगतो, तिसरं सुख. योगा असा आला, जनाबाई उठल्या तर आकाशावरचं झोपडं नाही. पायाला हात लावला, आईसाहेब 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 म्हणजे गोनाबाई उठल्या.
दुसरा हात लावला मालकीनबाई म्हणजे नामदेवरायच्या पत्नी. जनाबाई स्वतःला दासी समजित होत्या. दासी नामयाची हात लावला. उठा. काय जना झोपडं जळालं. येडीस का काय ग जना तू? झोपडं जळालं म्हणतील मग आपण कसे वाचलो? ते म्हणली बाई मला नाही सांगता येणार पण झोपडं जळालं. बघा ना वरी पाहिलं तर वरी काहीच नाही. महाराज सगळा अग्नी अशोक बुवा झोपड्याच्या बाजूला पडला. एकाच्या अंगावर एक इस्त्याचा कण सुद्धा पडला नाही. एक कोलंगता पडला नाही. खालून सुदर्शन लावलं होतं. सुदर्शन लावलं होतं. सुदर्शन लावलं होतं. आता हे चरित्र तुकोबरायला काम आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. हेच नामदेवराय पुढे तुकोबराय झाले. आणि तुकोबराय देवाला विचारतात देवा नामदेवरायाच्या घरामध्ये 14 माणसं झोपलेली असताना झोपडं पेटलं. झोपडं जळाल्या वीस तू कुठे पडत असतो? मधातच पडणार ना. पण या झोपड्याचा इस्तू बाहेर पडला माणसाच्या अंगावर नाही पडला. तुकोबराय देवाला विचारतात तर विटेवरच्या मालकाने तुकोबरायाच्या गळ्याला मिठी मारली. तुकोबराय मागच्या अवतारातले तुम्हीच नामदेवराय होतात. रात्रंदिवस तुमच्या घरातली माणसं माझं चिंतन करत होते आणि तुम्ही जर जळाले असते तर मला कारुण्य सिंधू कोण म्हणलं असतं? वात्सल्य सिंधू कोण म्हणलं असतं? दयेचा सागर कोण म्हणलं असतं? या सगळ्या पदव्या माझ्या चुलीत गेल्या असत्या. मग लक्षात ठेवा देवा मागच्या अवतारात माझं घर लोकांनी पेटून दिलं. आम्ही जळू नये याच्या करता तो खालून सुदर्शन लावलंच देवा. तुझ्या पितांबराला छिद्र पडले होते विस्त्याचे तरी पण तू आम्हाला जळू दिलं नाहीस. याची एकमेव ताकद आहे. आम्ही तुझं भजन करीत होतो. तुझं गुण गात होतो म्हणून आम्हाला वाचिलं. गुण गाई